आता ठाण्यातही सगळ्यांच्या नजरा ठाणे महापालिका निवडणूक नितीन लांडगे आणि त्यांची पत्नी रिंगणात आहे। नितीन लांडगे शिंदेच्या युवा सेनेचे बंडखोर उमेदवार आहेत। क्रमांक 4 ब आणि 4 ड मधून अपक्ष उमेदवार आहेत। शिंदेच्या युवा सेनेचे बंडखोर उमेदवार नितीन लांडगे आणि त्यांची पत्नी प्रणोती नितीन लांडगे यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। काय वाटतं 100 पेक्षा जागांवरती तुम्हाला यश मिळेल का? नक्कीच 100 पैकी जास्त यश भेटेल, कारण आधीच जे आमचा आकडा होता ते 80चा वर होता आणि आता 80चा वर असून 100 म्हणजे जास्त लांब नाही तर आणि काम पण तसं केलेलं आहे। आणि जसं मी सांगितलं की काल जे वोटिंग पर्सेंटेज झालेलं आहे आणि जे लोक उतरली आहे ते एक कॅन्डिडेटला म्हणजे नावानं ओळखतात। हे खासदारकी आणि आमदारकीसारखं नाही की पक्ष बघून किंवा सिंबल बघून लोक वोट करतात। इकडे वैयक्तिक लोकांचं एक कनेक्शन असतं आणि त्यामुळे ते जे वोटिंग पर्सेंटेज आहे आणि जे लोकांचं एक मत आहे की बाबा आम्हाला जे कॅन्डिडेटला निवडून यायचं आहे ते आपला हक्काचा माणूस असू द्या। मला असं वाटतं की जे आधी शिवसेना आणि भाजप एक म्हणजे आपस में जो लढे 2017 में तो ही उसमें कोई दिखा नहीं, म्हणजे जे बाकीचे पार्टी होते ते समोर आले नाही। आता हे महायुतीमध्ये जे सोबत आलेले आणि TMC इलेक्शन BMC इलेक्शन जे सोबत त्यामध्ये तर तिकडे बाकीचे जे पक्ष आहे ते कुठे काय दिसणार नाही मला असं वाटतं। आणि जे बोगस वोटिंगचं तुम्ही म्हणताय ते आमच्याकडे पण तसं काय थोडाफार प्रकरण झालं, पण त्यामध्ये आम्ही जे लोकांचं वोटिंग म्हणजे जे खरं लोक होते त्यांच्या टेंडर वोटिंग केलेलं आहे आणि त्यांचंही मतदान आम्ही कन्सिडर करू आणि ते कारवाई त्यांच्यावरती होत आहे। कॅमेरामन अडिकेतचा मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।